श्री स्वामी समर्थ, जय श्री महाकाल। तर महिलांनी हरतालिका हे व्रत 26 ऑगस्ट मंगळवार 2025 या दिवशी येत आहे। तर या दिवशी सर्वांनी हरतालिका व्रत सर्वांना करायचे, कारण हे व्रत मोडता येत नाही। अजन्म म्हणजे जर आपण या व्रताला सुरुवात केली तर जोपर्यंत आपण शेवटपर्यंत हरतालिका हे व्रत आपल्या सोबतच येतं। हरतालिका हे व्रत असे आहे की हे मोडता येत नाही, याचे उद्यापन करता येत नाही, याचे संकल्प सोडता येत नाही। हरतालिका हे व्रत अखंड सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करायचे असते। तर सर्व महिलांनी मंगळवारी येणारी 26 ऑगस्टला हरतालिका हे व्रत आहे, तर या दिवशी सर्वांनी करायची आणि आपल्या पतीला खूप दीर्घ आयुष्य मिळावं असे भगवान शिवाला, माता पार्वतीला प्रार्थना करावी। तर हरतालिकाच्या दिवशी छान श्रृंगार करायचा, साडी नवी परिधान करावी, हिरव्या बांगड्या हातात घालाव्या, मेहंदी हाताला लावावी आणि खूप सजून दजून मन फ्रेश करून, आपला आत्मा निर्मळ पवित्र करून हे व्रत करावे। म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत ते भगवान शिव आणि माता पार्वती खूप लवकर प्रसन्न करतात। तर पुढे काही अजून खूप सारे व्हिडिओ येतील हरतालिकावर, तर सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे। 26 ऑगस्ट मंगळवार 2025 या दिवशी मंगळवारी येणारी हरतालिका सर्वात जास्त महत्त्वाची असते। तर सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करावा, म्हणजे मंगळवारी येणाऱ्या हरतालिकाला खूप काही महत्त्व आहे। जय श्री महाकाल।